संघचत्वं संवधत्वं संवो मनासि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. नमस्कार. आज आपण योग दिवस साजरा करत आहोत आणि यासाठी आज आपण जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने योगासनं करणार आहोत, प्राणायाम करणार आहोत आणि हे संपूर्ण सत्र साजरं करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. सर्वप्रथम उभे राहा. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत करायचं आहे. दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्या. हात सैल सोडा. सरळ ठेवा मान. प्रथम आपण चालन क्रिया करत आहोत. मान वर घेणे आणि खाली घेणे. श्वास घेत मान वर घ्या. श्वास सोडत मान खाली. याची आपण 8 आवर्तने करतोय. 3 4 5 6 7 8. मान सरळ आणा समोर. विश्रांती घ्या. आता आपण मान डाव्या बाजूला वळवणार आहोत आणि त्यानंतर उजव्या बाजूला. हात असेच ठेवा. मान समोर ठेवा. प्रथम श्वास घ्या. श्वास सोडत मान डावीकडे वळवा. जेव्हा मान वळवाल तेव्हा तुमची हनुवटी खांद्याच्या वर आली पाहिजे. पुन्हा मान समोर घ्या आणि मान उजवीकडे वळवा. पुन्हा मान समोर घ्या. या प्रकाराची सुद्धा 8 आवर्तने करूया. 1 2 3 4 5 6 7 8. मान समोर आणा. विश्रांती घ्या. आता आपण पुढचा प्रकार बघूया. मान आपल्याला खांद्याच्या दिशेने झुकवायची आहे. उजवीकडे सरळ समोर बघायचं आणि पुन्हा डावीकडे. चला 8 आवर्तने करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. विश्रांती घ्या. आता आपण मान गोलाकार पद्धतीने फिरवणार आहोत. मान खाली घ्या प्रथम आणि मान उजव्या बाजूने पूर्ण गोलाकार पद्धतीने फिरवून पुन्हा मध्ये आल्यानंतर पुन्हा अजून एक वर्तुळ आकारात मान फिरवायची आहे. 2 3 4. आता आपण उलट दिशेने करूया. 1 2 3 4. मान समोर घ्या. विश्रांती. हा प्रकार फक्त ज्यांना मानेचं दुखणं आहे किंवा स्पॉन्डिलिसिस असा आजार असल्यास टाळा. पुढचा प्रकार आपण आता करूया. पायात असंच अंतर ठेवा. दोन्ही हात गोलाकार पद्धतीने वर घेऊन जायचे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पुन्हा हात खाली आणायचे.
या पद्धतीने आपण याची 8 आवर्तने करणार आहोत. 2 3 4 5 6 7 8 विश्राम. आता आपण स्कंद चक्र करूया. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत सरळ घ्या. हाताची बोटे खांद्यांवरती ठेवा आणि संपूर्ण गोलाकार पद्धतीने हात फिरवत हातांचे कोपरे एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. श्वास घेत हात मागे घेऊन चला. कानांना दंड लावा हाताचे आणि पुन्हा हात अशाच पद्धतीने गोलाकार रीतीने फिरवा. 2 3 4 5 6 7 8 उलट दिशेने. 1 श्वास घ्या आणि सोडा. 2 3 4 5 6 7 8 विश्रांती घ्या. हात सैल सोडा. आता आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आणि संपूर्ण एका दिशेने म्हणजे उजव्या बाजूला आपण कंबर फिरवायची आहे आणि आपला जो डावा हाताचा खांदा आहे तो असा वर घेऊन डाव्या हाताची बोटे उजव्या हाताच्या खांद्याला लावायची. पुन्हा समोर या आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने करा. 3 4 5 6 7 8 विश्रांती. आता आपण गुडघ्यांची हालचाल करूया. दोन्ही हात समोर ठेवा. पाय सरळ ठेवायचे आहेत. पायात थोडंसं अंतर ठेवा. गुडघे वाकवत खाली बसा. 1 2 श्वसन सामान्य. 3 4 5 6 7 8 विश्रांती घ्या. चला आता आपण योगासनांना सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण करणार आहोत ताडासन. ताडासन करताना पायात थोडंसं अंतर घ्या. त्यानंतर दीर्घ श्वास घेत हात गोलाकार पद्धतीने वरच्या दिशेने घेऊन चला. दोन्ही हात कोपऱ्यांमधून सरळ ठेवा. आता कमरेचा भाग पहिले ताणा. त्यानंतर हळूवार चवड्यांवरती संपूर्ण शरीराचा तोल धरून स्थिर थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार टाचा खाली ठेवा. श्वास सामान्य.
आणि हात खाली आणा, विश्रांती घ्या. प्रत्येक आसन आपण 10 सेकंद करूया. हळूहळू तुम्ही यामध्ये प्रगती करू शकता, 30 सेकंदापर्यंत जाऊ शकता. पुढचं आसन आपण करतो आहे वृक्षासन. हे आसन करताना सर्वप्रथम आपण उजव्या पायाने करूया. एका पायावरती तोल सांभाळत दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे. म्हणजे डावा पायाचा जो तळवा आहे तो उजव्या पायाच्या मांडीच्या आतील भागाला लावा. तोल सांभाळत हात हळूवार वरच्या दिशेने घेऊन चला. हातांचा नमस्कार. विश्रांती. हाच प्रकार आपण दुसऱ्या बाजूने करूया. डाव्या पायावर तोल सांभाळायचा आहे. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला लावून धरायचा आहे. श्वास घ्या. हात वर गेल्यावरती श्वसन सामान्य. विश्रांती. आता आपण करणार आहोत पदहस्तासन. हे आसन करताना दोन्ही पाय जोडा. दीर्घ श्वास घेत हात वर घ्या. श्वास सोडत पाठीला पुढच्या दिशेने झुकवा. कमरेतून संपूर्ण शरीर ताणत हळुवारपणे खाली जायचे. दोन्ही हात दोन्ही पायांच्या बाजूला ठेवा. डोकं आत घ्या. जर अशी पूर्ण स्थिती जमत नसेल किंवा पाठीचा कुठलाही त्रास असेल तर तुम्ही अंगठ्यांना पकडू शकता आणि मान सैल सोडू शकता. 10 सेकंद थांबूया. विश्रांती. हळूवार वर या. पूर्वस्थितीत या. पुढील आसनाकडे वळूया. अर्धचक्रासन. हे आसन करताना पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवरती ठेवा. छातीचा भाग ताणायचा आहे. मानेला सैल सोडून द्यायचं आहे मागच्या दिशेने. कमरेला भाग द्यायचा आहे. श्वसन सामान्य. विश्रांती घ्या. पुढील आसन आहे त्रिकोणासन. हे आसन करताना पायामध्ये अंतर घ्या. त्यानंतर एक पाय एका दिशेने वळवा. श्वास घेत हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे. श्वास सोडत हळुवारपणे जो पाय वळवलेला आहे त्या दिशेने खाली वाकायचे. पायाच्या मागे हाताचा पंजा ठेवा आणि वरच्या दिशेने बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळुवार वर या. विश्रांती घ्या. आता आपण याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने करूया. पुन्हा पायामध्ये अंतर घ्या. एक पाय एका दिशेने वळवा. श्वास घ्या. श्वास सोडत हळुवार खाली जा.
स्थिर स्थिती गाठा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. आता आपण बैठक स्थितीतली काही आसनं करूया. सर्वांनी खाली बसा. दोन्ही पाय सरळ सोडा. सर्वप्रथम आपण भद्रासन करूया. हे आसन करताना पहिले दंडस्थिती घ्या. दोन्ही हात तुमच्या कमरेच्या बाजूला ठेवा. मान सरळ. ही आहे दंडस्थिती. आता दोन्ही गुडघे वाकवत पायांच्या ज्या टाचा आहेत त्या मूलाधारापाशी घेऊन या. अंगठ्यांना हातांनी पकडून पाठीचा कणा सरळ, मान सरळ आणि गुडघे जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. विश्रांती घ्या. पाय सैल सोडा. हात मागे घ्या. पुढील आसनाकडे वळूया. वज्रासन. हे आसन करत असताना आपल्याला सर्वप्रथम गुडघे असे वाकवून गुडघ्यांवरती बसायचं आहे. दोन्ही पायाचे अंगठे जोडलेले असावेत आणि पोटऱ्यांवरती आणि टाचेवरती भार देऊन आपल्याला स्थिर स्थितीमध्ये या आसनात आसनस्थ व्हायचे. हात मांड्यांवर ठेवा. डोळे बंद करा. विश्रांती घ्या. पाय सैल सोडा. पुढील आसनाकडे वळूया. आता आपण करत आहोत अर्ध उष्ट्रासन. हे आसन करताना सर्वप्रथम गुडघ्यांवर बसायचे वज्रासनात. पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही पाय असे चवड्यांवर ठेवा. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या. हळूवार छातीचा भाग पुढच्या दिशेने ताणा आणि मान मागे सोडून द्या. पाठीला बाग द्यायचा आहे आणि स्थिर स्थिती गाठण्याचा प्रयत्न करा. विश्रांती. मान सरळ समोर आणा. पुन्हा वज्रासनात बसा. आता आपण या पुढील आसनाकडे जाऊया. उष्ट्रासन करूया. पुन्हा पायामध्ये अशाच पद्धतीने अंतर घ्या. गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही पाय चवड्यांवर ठेवा. दोन्ही हात समोर घ्या. श्वास घेत एक हात म्हणजे उजवा हात गोलाकार पद्धतीने फिरवून उजव्या पायाच्या टाचेला पकडायचा आहे. त्यानंतर डावा हात डाव्या पायाच्या टाचेला पकडा. पाठीच्या कणाला बाग द्या. कंबरेला पुढे ढकला आणि मान सैल सोडा. विश्रांती घ्या. हळूवार एक हात पुढे आणा. मग दुसरा हात पूर्वस्थितीत या. आता आपण करणार आहोत शशांक आसन. हे आसन करताना
आपण आता वज्र स्थितीत बसले आहोत त्या स्थितीमध्ये बसा. पायामध्ये अंतर घ्या. पायाचे अंगठे जोडलेले असावेत. दोन्ही हात समोर ठेवा आणि हळूवार श्वास घेत आणि त्यानंतर श्वास सोडत पुढील दिशेने पूर्णपणे पाठीच्या कण्याला ताण देत हात समोरच्या दिशेने खेचत जायचे आहेत. हनुवटी जमिनीवर ठेवा आणि या आसनामध्ये आपण काही काळ थांबूया. विश्रांती. पूर्वस्थितीत या. पाय सैल सोडा. पुढील आसनाकडे वळूया. पुन्हा वज्रासनात बसा. उत्तान मंडूकासन करतोय आपण. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. त्यानंतर दोन्ही हात वर घ्या. श्वास घेत संपूर्ण हात वरच्या दिशेने ताणायचेत. कोपऱ्यांमधून हात वाकवत पाठीच्या कण्याला लावण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. मान सरळ ठेवा. विश्रांती. हात सैल सोडा. पाय सैल सोडा. चला आता पुढील आसनाकडे वळूया. वक्रासन. हे आसन करताना दोन्ही पाय जोडा. एक पाय गुडघ्यातून वाकवा. जो पाय तुम्ही वाकवलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेचा हात, म्हणजे जर डावा पाय वाकवलेला असेल तर उजवा हात अशा गोलाकार पद्धतीने पुढून घेऊन या आणि या हाताने या पायाला पीळ द्यायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पाठीचा कणा सरळ ठेवा. मान एका दिशेने सरळ वळवून खांद्याच्या वर हनुवटी येईल अशा पद्धतीने ठेवा आणि आसनस्थ व्हा. विश्रांती घ्या. पूर्वस्थितीत या. दुसऱ्या बाजूने करूया. विश्रांती. चला आता आपण पोटावर झोपून काही आसनं करूया. पोटावर झोपायचं आहे. सर्वप्रथम आपण करतोय मकर आसन. हे आसन करताना पायामध्ये अंतर घ्या. त्यानंतर उजवा हात खाली ठेवा. त्यावरती डावा हात ठेवा आणि डाव्या हातावर तुमचं डोकं ठेवा आणि संपूर्ण शरीर सैल सोडून द्या. विश्रांती.
चला पुढील आसनाकडे वळूया. अशाच पद्धतीने पोटावर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना जोडा. आपण आता भुजंग आसन करतोय. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला ठेवा. हाताची बोटं एकमेकांना जोडलेली असावीत. मान समोर ठेवा. श्वास घेत घेत मान हळूवार वर उचला. श्वास सोडून द्या. आसनात स्थिर थांबा. विश्रांती घ्या. पुढील आसनाकडे वळूया. शलभासन. हे आसन करताना हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात पोटाखाली घ्या. सर्वप्रथम आपण एक पायाने करूया. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशावरती. श्वसन सामान्य ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली घ्या. विश्रांती घ्या. आता आपण अजून वरच्या दिशेने पाय उचलण्याचा प्रयत्न करूया. श्वास घ्या. श्वास सोडा आणि 45 अंशावरती पाय उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. आता अजून थोडा पाय वर उचलूया 60 अंशावरती. श्वास घ्या. श्वास सोडत पाय वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. आता आपण दुसऱ्या पायाने करूया. 30 अंशावर उचला. श्वास घ्या. श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. 45 अंशावरती उचलूया आता. श्वास घ्या. श्वास सोडत पाय उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार पाय खाली आणा. आता 60 अंशावरती उचलण्याचा प्रयत्न करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. हात सैल सोडा. विश्रांती घ्या. आता आपण हाच प्रकार दोन्ही पायांनी करूया. यामध्ये आपण 30 अंशावरती फक्त पाय उचलणार आहोत. हनुवटी जमिनीवर ठेवा. हातांच्या आधारे पायांना वर उचलण्याचा प्रयत्न करा. विश्रांती. चला आता पुढील आसनाकडे वळूया. पाठीवर झोपायचं आहे. कंधर आसन करूया. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही पायांचे घोटे हातांनी पकडा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत
कंबर जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती गाठण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. पाय सैल सोडा. आता आपण करूया उत्तान पदासन. हे आसन करताना हात सरळ ठेवा, मान सरळ ठेवा. श्वास घ्या. श्वास सोडत पाय 90 अंशावरती वर उचला आणि हळूवार पाय 45 अंशावरती खाली आणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा हात पाय 90 अंशावर आणा. हळूवार खाली. विश्राम. मान सरळ, हात सरळ ठेवा. हाताची बोटं जोडलेली असावीत. श्वास घ्या. श्वास सोडत पाय 90 अंशावरती वर उचला आणि या आसनामध्ये स्थिर थांबा. विश्रांती. पुढील आसन आपण आता करतोय पवनमुक्तासन. हे आसन करताना दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही पायांना पोटाजवळ घ्या आणि हातांनी घट्ट पकडा. याच वेळेस मान वर उचला आणि नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. विश्रांती. शवासन. शव म्हणजे मृतदेह. आपलं संपूर्ण शरीर मृतदेहाप्रमाणे जमिनीवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. पायामध्ये थोडेसं अंतर. मान सैल सोडा आणि जागृत अवस्थेत राहून शरीराला विश्रांती द्या. नैसर्गिकरित्या सुरू असणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर संपूर्ण लक्ष द्या. चेहऱ्यावर कुठलेच भाव नको. सहज स्थिती गाठण्याचा प्रयत्न करा. सर्व अवयवांची कृतज्ञता व्यक्त करत या शवासनाचा आनंद घ्या. पायांच्या तळव्यापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांवरती लक्ष एकाग्र करा.
श्वसन स्थिर होत असताना पोटाची हालचाल देखील हळूहळू कमी जाणवेल. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास हा जणू एकच झाला आहे. या ईश्वरी आनंदाचा अनुभव या शवासनात घ्या. आता 3 ते 4 वेळा दीर्घ श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. हळूहळू आसनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय गुडघ्यातून वाकवा. डाव्या कुशीवर जा. आणि उठून बसा. दोन्ही हातांचं घर्षण करा. दोन्ही हात डोळ्यांवरून फिरवा. हळूवार डोळे उघडा. आता आपण प्राणायाम साधनेला सुरुवात करूया. पद्मासन घाला. पाठीचा कणा सरळ. हात ज्ञान मुद्रेत. सर्वप्रथम आपण करूया कपालभाती. हा प्राणायाम करत असताना श्वास बाहेर सोडा आणि त्याच वेळेस पोट आत खपाटीला घ्या. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत येणे या दोन्ही क्रिया एकाच वेळेस घडल्या पाहिजेत. विश्रांती घ्या. पुढील प्राणायाम अनुलोम विलोम. हा प्राणायाम करत असताना उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या बाजूने दीर्घ श्वास घ्या. आणि डावी नाकपुडी तर्जनीने बंद करून उजव्या बाजूने श्वास सोडा. पुन्हा उजव्या बाजूने श्वास घ्या. डाव्या बाजूने श्वास सोडा. ही प्रक्रिया आपण वारंवार करूया.
विश्रांती घ्या. पुढील प्राणायाम आपण करूया शीतली. हा प्राणायाम करत असताना जीभ बाहेर काढा, जीभ आतल्या बाजूने वळवा आणि हवा आतमध्ये खेचून घ्यायची आहे. हवा आत घेतल्यानंतर ती नाकावाटे बाहेर सोडायची आहे. विश्रांती घ्या. आता आपण भ्रामरी हा प्राणायाम करूया. हा प्राणायाम करत असताना दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत. 2 बोटं डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि 2 बोटं नाकपुड्यांच्या बाजूला ठेवायची आहेत. करंगळी ओठांच्या वर असली पाहिजे. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत मकराचा उच्चार करा. विश्रांती घ्या. आता आपण काही काळ ध्यान करूया. ध्यान करत असताना हातांची ज्ञानमुद्रा ठेवा. सुखासन किंवा वज्रासनात सहज स्थितीमध्ये बसू शकता. पाठीचा कणा सरळ पण ताठ असला पाहिजे. पाठीचा कणा सहज स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान ही एक निरंतर चिंतन आणि स्वास्थ्यपूर्ण प्रक्रिया आहे. ध्यान करत असताना दोन्ही भुवळांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा आणि त्याचबरोबर श्वासासोबत जागृत राहा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ही जागृतीच आपल्याला ईश्वर प्राप्तीच्या दिशेने गती देत असते. ध्यान शरीराला शांत आणि आनंदीमय ठेवते. त्याचबरोबर मनशक्ती, मनोबल वाढते, मनाची एकाग्रता वाढते. ध्यान आपल्याला आत्मानुभूतीच्या दिशेने पुढे नेत राहते.
ध्यान म्हणजे ईश्वरी शक्तीशी तद्रूप होणे. ज्या वेळेस आपलं ईश्वराशी अनुसंधान साधलं जातं तेव्हा ध्यान करण्याच्या प्रक्रियेतून आपण पुढे सरसावतो आणि ध्यान आपोआप लागते. विश्रांती घेऊया. दोन्ही हातांचं घर्षण करा. दोन्ही हात डोळ्यांवरून हळूवार फिरवा. हळूवार डोळे उघडा. आता आपण सर्वांनी विश्व प्रार्थना करूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती.